त्यात राजकीय नेते येत यांचा खकानाच व्हायचा मागे, नाही तर तुमचा परवडतो आम्हाला, पण ते घरानं परवडत नाही. ते म्हणजे नाव नाही सांगत, हां ते म्हणजे ते घरानं परवडत नाही आम्हाला, ते पाड्याला परवडतं. तुमचा एखादा दगड निवडून आणल्याला परवडतो. खकानाच का होणार यांचं, यांनी तिकडे जाऊ देऊ नये, समजून घ्यावं. इच्छुक उमेदवारांनी मला येऊन भेटावं अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी सूचना केली आणि महाराष्ट्रभरातल्या इच्छुक उमेदवारांची गर्दी जरांगे पाटलांच्या भोवती व्हायला लागली. अनेक उमेदवार जरांगे पाटलांना भेटायला जाऊ लागले. याच्यामध्ये भाजपाचे 3 बडे नेते आहेत. भाजपाच्या नेत्यांना जरांगे पाटील निवडणूक लढायची संधी देणार का? कोण आहेत ते भाजपाचे 3 बडे नेते? नमस्कार मंडळी. कॅन्डिडेट द्या, तुमच्या पक्षाचे सगळ्यात पहिले कॅन्डिडेट असा त्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. पद्धतीची काळजी घ्या. तुम्ही शब्द दिल्यावर मोडत नाही, मी पण शब्द दिल्यावर पलटत नाही. तुम्ही ज्याही परिस्थितीत असाल तिथे सगळ्यात पहिले संगीता डोंगर तुमच्या बरोबर तेवढ्याच ताकदीने उभे राहील, एवढाच शब्द असतो. मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपन्न झाला आणि त्या दौऱ्याच्या नंतर जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं की 14 ते 20 या काळामध्ये मला इच्छुक उमेदवारांनी येऊन भेटा, त्यांचा डेटा, त्यांचा बायोडाटा आमच्यापर्यंत आणून पोहोचवा, त्यानंतर पुढला जो काही निर्णय आहे तो आपण घेऊ, अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी सूचना केली. आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातल्या मराठा इच्छुक उमेदवारांची खऱ्या अर्थानं रेख अंतरवली सराटीकडे लागली. अनेक इच्छुक उमेदवार आपापला डेटा घेऊन जरांगे पाटलांच्या भेटीला जात होते, चर्चा होत होती. याच काळामध्ये भाजपाच्या बड्या 3 नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यामुळे हे 3ही नेते चर्चेमध्ये आले. कोणकोणते नेते आहेत आणि काय काय चर्चा झाली, सविस्तर या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहेत. सगळ्यात पहिल्या नेत्या त्या म्हणजे मिनल खदगावकर यांच्याविषयी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला, भाजपाच्या खदगावकरांना संधी, अशा पद्धतीनं माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा झाली. मिनल खदगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि नायगाव मतदारसंघातून पाठिंब्याची मागणी सुद्धा केली. भाजपाचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांच्या सून मिनल खदगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणूक मतदारसंघातून पाठिंबा देण्याची मागणी सुद्धा केली. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा सुद्धा माध्यमांमध्ये झाली. मात्र मिनल खदगावकर भाजपाच्या माजी खासदार भास्करराव खदगावकर यांच्या सून आहेत. मिनल खदगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्य सुद्धा राहिल्यात. 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मात्र दोन्ही वेळी त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावी लागली. काही महिन्यापूर्वी मिनल खदगावकर यांनी अमित शहांची भेट घेतली होती. येत्या 29 तारखेला निर्णय घोषित करणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. तर धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा या ठिकाणी जरांगेंचं नवं संपर्क कार्यालय सुद्धा होतं. या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर मिनल खदगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जरांगे पाटलांचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा सुद्धा झाली. याच त्या भाजपाच्या पहिल्या बड्या नेत्या आहेत ज्या की मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं निवडणूक लढण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या पाठिंब्यानं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यानंतर महत्वाच्या दुसऱ्या उमेदवाराची माध्यमांमध्ये चर्चा होते ती म्हणजे भाजपाचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के. हे सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला गेले होते आणि जरांगे पाटलांची भेट झाल्याच्या नंतर मात्र माध्यमांमध्ये चर्चा चालू झाली की राजेंद्र मस्के यांना उमेदवारी हवी आहे आणि त्याच्यासाठी ते भेटायला आले. राजेंद्र मस्के यांना विचारलं गेलं असता त्यावेळेस ते सांगतात की मनोज दादांची तब्येत खराब असल्या कारणानं मी त्यांना भेटायला गेलो होतो. मात्र 14 ते 20 या दरम्यान राजेंद्र मस्के जरांगे पाटलांना भेटले असल्या कारणानं, उमेदवारांच्या भेटीगाठीच्या काळात भेटले असल्या कारणानं राजेंद्र मस्के हे निवडणूक लढवण्यासाठी जरांगे पाटलांकडे येत आहेत अशा पद्धतीनं माध्यमांमध्ये चर्चा झाली. मात्र राजेंद्र मस्के यांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण सुद्धा नंतर दिलंय की मी भाजपाकडून इच्छुक आहे, मला भाजपाकडून उमेदवारी मिळायला पाहिजे आणि मी तिकडून इच्छुक आहे. मात्र जरांगे पाटलांना माझा 100% सपोर्ट आहे अशा पद्धतीनं राजेंद्र मस्के यांनी त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटायला गेलो, तब्येतीची विचारपूस केलेली आहे आणि बाकी तिचा राजकीय काही विषयच नव्हता. फक्त भेटून त्यांना तब्येतीची चौकशी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची तब्येत ठीक आहे, ते हॉस्पिटलमध्ये नाही आहेत, ते त्यांच्या गावी आलेले आहेत अंतरवली सराटीला, त्याच्यामुळं आता काही अडचण नाही असं त्यांनी तब्येतीची विचारपूस केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी, आणि राजकीय त्याचं त्या ठिकाणी विषयच काही त्या ठिकाणी झालेला नाही, परंतु त्यांनी त्यांची राजकीय भूमिकाच अजून स्पष्ट केलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे आता मीडियामधून जे सांगायला ते अत्यंत चुकीचं आहे.
त्या ठिकाणी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. मात्र तरी सुद्धा इच्छुक उमेदवारांना भेटण्याच्या काळात राजेंद्र म्हस्के जरांगे पाटलांना भेटलं असल्या कारणानं राजेंद्र म्हस्के आणि जरांगे पाटील यांच्यात काही राजकीय चर्चा झाली की काय या गोष्टीविषयी काही बोललं जाऊ शकत नाही. आणि राजेंद्र म्हस्के मनोज जरांगे पाटलांना नेमकं का भेटलेत, नुसतं तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच भेटलेत किंवा मग राजकीय काही चर्चा याच्यात झाली आहे, या सगळ्या गोष्टी अजून उलगडल्या नाही. मात्र त्यावर राजेंद्र म्हस्के स्वतः सांगतात की मी फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. त्यानंतर केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि त्यांनी भेट घेऊन थेट तिकिटाचीच मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावरून असं दिसतंय की भाजपाचे नेते उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे येत आहेत. उमेदवारी देताना माझा विचार करा, शब्द फिरणार नाही असं संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटलांच्या भेटीनंतर म्हणाले. आणि म्हणजे राजेंद्र म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिलं की मी फक्त भेट जरांगे पाटलांची तब्येत विचारण्यासाठी घेतली होती. मात्र इथं केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा तर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे की शब्द फिरणार नाही असे संगीता ठोंबरे म्हणाल्यात. माझा विचार करा, शब्द फिरवणार नाही, तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेलाच पुढे घेऊन जाण्याचं काम करल असं म्हणत थेट तिकिटाची मागणीच केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केली आहे, ज्या की भाजपाच्या एक नेत्या आहेत. आणि अशा पद्धतीनं भाजपाचे 3 बडे नेते जरांगे पाटलांच्या आतापर्यंत भेटीला गेले आहेत आणि इच्छुक उमेदवार म्हणून माध्यमांमध्ये घोषित सुद्धा केल्यासारखं झालंय. बरीच चर्चा त्यांची माध्यमांमध्ये चालू आहे. मात्र मिनल खदगावकर आणि संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटलांना थेट पाठिंब्याची किंवा तिकीट देण्याची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र राजेंद्र म्हस्के यांनी माध्यमांमध्ये स्पष्टीकरण देताना सांगितलं की मी फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो आणि भाजपाकडूनच मला उमेदवारी लढण्यासाठी मी इच्छुक आहे अशा पद्धतीनं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र संगीता ठोंबरे असतील किंवा मग मिनल खदगावकर यांनी तर थेट जरांगे पाटलांना पाठिंब्याची किंवा तिकीट देण्याची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. असे अनेक बडे नेते आहेत जे भाजपाला कंटाळून इकडे येत आहेत असं सुद्धा बोललं जात आहे. मात्र जरांगे पाटलांनी यांना कुणालाच अजूनही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. 29 तारखेला आमची बैठक आहे, त्या बैठकीत आमचा निर्णय होणार आहे. 29 तारखेच्या नंतर तुम्हाला कळवू, योग्य तो निर्णय कळवू. म्हणजे इच्छुक उमेदवार जे जरांगे पाटलांकडे गेले होते भाजपाचे, त्यामध्ये मिनल खदगावकर असतील, त्यानंतर संगीता ठोंबरे असतील किंवा राजेंद्र म्हस्के यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. तर ही भेट जरी घेतली असली तरी सुद्धा अजून जरांगे पाटलांकडून कसलंही कन्फर्मेशन या सगळ्या गोष्टीबाबत नाही. जरांगे पाटलांची भूमिका आहे की 29 ऑगस्टला जरांगे पाटलांची निर्णायक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरवलं जाणार आहे की नेमकं काय करायचंय, पुढली दिशा काय असणार आहे. आणि ती बैठक झाल्याच्या नंतर विधानसभा निवडणूक जर लढवायची ठरलं तर त्यावेळेला मात्र तुम्हाला कळवू असं संगीता ठोंबरे यांना जरांगे पाटलांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. या भाजपाच्या बड्या 3 नेत्यांनी जरी जरांगे पाटलांची भेट घेतली असली तरी सुद्धा जरांगे पाटलांनी फक्त त्यांचा डेटा कलेक्ट केला आहे, बाकी अजून कसलंही उत्तर त्यांना दिलेलं नाही किंवा कन्फर्मेशन दिलेलं नाही. म्हणजे माध्यमांमध्ये जे फिरत आहे की उमेदवार ठरला आहे किंवा याच व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल असं अजूनही काही ठरलेलं नाही. महाराष्ट्रभरातल्या इच्छुक उमेदवारांचा डाटा जरांगे पाटलांच्या माध्यमातून कलेक्ट करणं चालू आहे आणि तो कलेक्ट केल्याच्या नंतर 29 ऑगस्टला जी बैठक होईल त्या बैठकीनंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटलांकडून सांगितलं जात आहे. मंडळी